नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत 15 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. ओके. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जून महिन्याच्या हप्त्याबाबतची माहिती, लाखो लाभार्थ्यांच्या पडताळणीची सद्यस्थिती, सरकारची भूमिका, विरोधकांचे आरोप आणि पात्र महिलांसाठी महत्त्वाच्या काही सूचना जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की लाडकी बहीण योजनेविषयी ज्या नवनवीन अपडेट्स येतात लेटेस्ट त्या मी या चॅनलवर व्हिडिओमार्फत माहिती देण्याचा प्रयत्न करतो. ओके, टाकतो सगळ्या ज्या नवीन अपडेट आलेल्या असतात सरकारच्या लाडकी बहीण योजनेविषयी. त्यामुळे माझ्या या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आता जी पहिली अपडेट आलेली आहे ती म्हणजेच की 15 जुलै 2026 पर्यंत जून महिन्याचा 1500चा हप्ता सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा अजून तरी झालेला नाही आहे. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये 15 ते 17 जुलै दरम्यान हप्ता जमा होण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त करण्यात आलेली आहे. मात्र 15 जुलैपर्यंत राज्य सरकारकडून हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख अजून तरी जाहीर करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, जी की जी सरकार देते. ओके. आता जी दुसरी अपडेट आहे त्याविषयी जर सांगायचं झालं तर आता सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुद्द्याकडे आपण वळूया. राज्यभर KYC आणि पात्रता पडताळणी मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि या पडताळणीनंतर मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आलेली आहेत. काही अधिकृत माहितीनुसार सुमारे 81 लाख नावे वगळण्यात आलेली आहेत, तर काही माध्यमांमध्ये ही संख्या 92 लाखांपर्यंत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. म्हणजे जवळजवळ 92 लाख, ह्या काही कमी महिला नाही आहेत. यामुळे राज्यभर या विषयावर मोठी चर्चा सुद्धा सुरू आहे. ओके. आता जी तिसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं म्हणलं तर आता महिलांची नावे का वगळण्यात आली आहे ते सुद्धा आपण कारण पाहूया. सर्वाधिक मोठं कारण म्हणजे की KYC पूर्ण न करणे. ओके. काही लाभार्थी महिलांचे वार्षिक उत्पन्न पात्रतेच्या मर्यादेपेक्षा जास्त आढळले, त्यांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. काही जण सरकारी कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य असल्याचे समोर आलेले आहे आणि काही प्रकरणांमध्ये तर एकाच कुटुंबातील नियमापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत असल्याचे सुद्धा आढळून आले. काही लाभार्थी वयोमर्यादा किंवा इतर पात्रता निकषांमध्ये बसत नसल्यामुळे त्यांनाही या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. ओके. आता जी चौथी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सरकारने नक्की काय स्पष्ट केलं आहे. ओके. या सर्व गोष्टींकडे बघून तर महिला व बाल विकास विभागाने स्पष्ट केलेले आहे की ही जी कारवाई आहे ती केवळ अपात्र लाभार्थी ओळखण्यासाठी करण्यात आलेली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार कोणतीही पात्र महिला योजनेपासून वंचित राहणार नाही आहे. ओके. ज्या महिलांचे KYC पूर्ण असूनही हप्ता थांबलेला आहे किंवा तांत्रिक कारणांमुळे अडचण आलेली आहे त्यांना त्यांच्या प्रकरणांची पुन्हा तपासणी सुरूच आहे. ओके. आणि त्यांना या योजनेमध्ये परत आणण्याचा प्रयत्नसुद्धा सरकार करत आहे. सरकारने पात्र महिलांचा लाभ सुरूच राहील अशी सुद्धा भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. ओके. आता जी पाचवी अपडेट आहे या योजनेविषयी ती म्हणजेच की विरोधकांचा सरकारवर निषेध. ओके. म्हणजेच की दरम्यान विरोधी पक्षांनी या संपूर्ण प्रकरणावर सरकारवर जोरदार टीका केलेली आहे, आरोप केलेले आहेत. ओके. मोठ्या प्रमाणावर लाभार्थी कमी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. निवडणुकीनंतर लाभार्थी वगळण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केल्याचा दावा विरोधकांनी केलेला आहे. तसेच या योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखण्याची मागणीही त्यांनी केलेली आहे. ओके. आता लाभार्थींसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत, त्यासुद्धा तुम्ही बघून घ्या. ओके. महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल महिलांना तर काही गोष्टी तुम्ही नक्की तपासा. तुमचे KYC पूर्ण झाले आहे का याची खात्री करा. आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे का हे तपासा. DBTसाठी बँक खाते सक्रिय असल्याची खात्री करा. अर्जातील सर्व माहिती आणि कागदपत्रे योग्य आहेत का ते सुद्धा तुम्ही तपासून पहा. ओके. आणि अधिकृत अपडेटसाठी आपल्या या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. ज्या सरकारचे अपडेट येतात या योजनेविषयी मी त्या लवकरात लवकर या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करतो. ओके. आणि ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची 15 जुलै 2026 पर्यंतची संपूर्ण आणि महत्त्वाची अपडेट. आय होप की म्हणजे मला पण असं वाटते की लवकरात लवकर हा हप्ता यावा, कारण की पडताळणीमध्ये लाखो महिलांना वगळण्यात आलेलं आहे. आता ज्या पात्र महिला उरलेल्या आहेत त्यांचा हप्ता लवकर येईल असं सुद्धा मला वाटत आहे. ओके. बघूयात आपण काय होते. आणि अशाच महाराष्ट्र शासनाच्या योजना, सरकारी निर्णय आणि ताज्या अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला माझं हे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि ही जी माहिती आहे ती इतर पात्र महिलांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.